दैनिक भारत पर ये सब संपूर्ण राज्यभरामध्ये उद्या बाप्पाचं आगमन होत आहे आणि त्याच्या तयारीला सुद्धा मोठा वेग आल्याचं पाहायला मिळतंय। जळगावमध्ये सुद्धा मोठा उत्साह या गणपतीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। अनेक मूर्तिकारांनी अतिशय भव्य मूर्ती साकारलेल्या आहेत। जळगावमध्ये गौरव राणा हे मूर्तिकार आहेत। सुप्रसिद्ध असं त्यांचं नाव आहे। भव्य मूर्तींसाठी आणि कलाकृतीसाठी प्रसिद्ध असलेलं हे नाव आणि या त्यांच्या कारखान्यामध्ये आपण यावेळेला आहोत। या ठिकाणी अनेक भाविक जे आहेत, गणेश भक्त आहेत, त्यांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। स्वतः गौरव राणा आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारू, दादा काय सांगाल, कोणकोणत्या प्रकारच्या मूर्ती आणि किती फुटाच्या भव्य मूर्ती बनवल्या? आता सध्या तर आपली या वर्षाची रेंज आहे आपली एक 8 फुटापासून सुरुवात आहे तर एक 20 फुटापर्यंत आहे, 20-22 फुटापर्यंत वेगवेगळ्या आकाराचे गणपती मांडलेले आहे। जसे की विठ्ठल रूपात आहे, वीणाच्या सरस्वतीच्या रूपात आहे, बजरंगबलीच्या रूपात आहे, महाकालच्या रूपात आहे, आसन घेता देता गणपती आहे, मोरयाचे गणेश वगैरे इतर भरपूर रूपात मांडलेले गणपती आहे। जशा लोकांची मागणी त्या हिशोबाने कुठपासून लोक या ठिकाणी मूर्ती खरेदी करायला येतात। आपल्याकडे इंदोरपासून आहे, राजकोटपासून येतात लोक, शिरपूर आहे, नियर बाय जळगावच्या जेवढे बी जिल्ह्यातले आहे लोक येतात घ्यायला, ज्यांना माहिती आहे त्यांना। आता तुम्ही म्हटलं की 8 फुटापासून तर 20 फुटापर्यंतच्या मूर्ती, साधारण किमतीची रेंज काय आहे सगळ्यात? एक किमतीची रेंज तरी पकडलं तुम्ही 8 फुटाची एक 45,000 पकडा, 40,000 पकडा, जसं लोकांचं बजेटच्या हिशोबाने थोडं फ्लेक्झिबिलिटी रेटमध्ये होत राहते। असं आहे। किती मॅक्झिमम आता तुम्ही एक 90,000 पकडा, 90-95 असं, एक 20 फुटाची 22 फुटाची रेंज। कधीपासून विक्रीला सुरुवात झाली आपली? विक्रीला तर एक गणपती स्थापना तारीखपासून एक 3 महिन्यापासून येतात लोक। कोणी स्पेशल जॉबच्या मूर्त्या बनवायच्या, कोणाला स्पेशल ऑर्डरच्या बनवायच्या, तर त्यांच्या कामासाठी एक 3-4 महिन्यापासून लागून जातं कामाला। सध्या एक कल पाहायला मिळतोय की पर्यावरणपूरक गणपतीची एक मागणी आहे, पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून, तर या संदर्भात काही आपण काम केलेलं आहे का? या संदर्भात कसं आहे, एक याच्यात POPचा रोल कसा राहतो, जर आपण पाणी टाकून वगैरे जे POP घडून घेतात तर त्याच्यातले केमिकल जेव्हा मूर्ती हार्ड होते ते मरून जातात। माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायला गेलं तर हे पाण्यात विसर्जन झाल्यावर बी तर पाण्यातल्या जीवांना, माशांना वगैरे त्याची जास्त काही हानी नाही आहे। कलर बी एकदा सुकून गेल्यावर त्यांचा केमिकल बहुतेक उडून जातो, तर एवढं बी काही POPच्यामुळे हानिकारक नाही आहे जी गणपती विसर्जन करतात तेव्हा। तर म्हणजे प्रदूषण कमी होईल असं वाटतंय तुम्हाला? प्रदूषण तर म्हणजे एवढं काही त्याचं केमिकल रिॲक्शन होत नाही की पाण्यातल्या जीवांना की त्रास होईल जास्त। आता ह्या अतिशय भव्य मूर्ती आहेत, आपण बघतोय की जे भक्त आहेत त्यांना त्या वाहतुकीसाठी मोठी अडचण होताना पाहायला मिळते। याचं नियोजन कसं करतात दूरपर्यंत या भव्य मूर्ती? याचं आता जे बॅकग्राऊंड राहतात भरपूर, एक 15-16 फुटाच्या वर, ते भरपूर जण फोल्डिंग घेतात की त्यांच्या सोयीनुसार ते ॲडजस्टेबल बॅकग्राऊंड घेऊन जातात असं आहे। तर त्यांच्यामुळे मग त्यांना एवढा पण ते पण मंडळवाले पण त्यांच्या हिशोबाने त्यांची योजना करून ठेवतात की आपल्याला जास्त वायरिंगचा आणि झाडांचा त्रास न होता हिशोबाने। या मूर्ती कधीपासून तयार केल्या जातात साधारण, की गणपती बसणार आहे त्याच्या अगोदर? एक 6 महिन्यापासून आम्ही चालू करून देतात, कारण की एक मूर्ती कमीत कमी 40-10 हातात येते काम करायला। पाण्या पावसाचा भरपूर त्रास होतो, भरपूरशा गोष्टींचा अडथळा पण राहतो या कामामध्ये। किती 40 कर्मचारी आपल्याकडे काम करणारे एक 10 लोक आहे, 8-10 लोकांची टीम आहे। जसं मूर्ती बनवायला बिहारचे लोक येतात टीमचे, इकडे आपले लोकल पोरं पण काम करतात, महाराष्ट्रीयन पोरं, दोघांचं मिळून करून सगळं साकारले जातात मूर्त्या। या भव्य मूर्ती साकारण्यासाठी साचे वापरले गेले आहेत का कशा पद्धतीने? हां, फायबर डायचे आमचे साचे राहतात। जे कोणी बंगाली बाहेरचे येतात ते मातीने काम करतात, ज्यांची त्याची पद्धत, जो फायबर डाय, कोणी रबर डायमध्ये काम करतं, कोणी फ्रेश मोल्डमध्ये काम करतात, कोणी डायरेक्ट काम करतात। किती वर्षापासूनचा अनुभव आहे तुमचा मूर्ती घडवण्याचा? आता माझा स्वतःचा तर आहे एक 25 वर्षाचा अनुभव स्वतःचा माझा आहे। म्हणजे मी बी 10 वर्षाचा होता तेव्हापासून फॅमिली बिझनेस तिथं जॉईंटच झालो होतो। असं आहे, आमची 3री पिढी चालू आहे या कामामध्ये। यंदा किती मूर्ती घडवल्या तुम्ही? यंदा तर एक 45 मूर्त्या घडल्या।
आणि कितीची उलाढाल असते हे सगळे ते म्हणजे एवढी कशी म्हणजे आर्थिक आपला इन्व्हेस्टमेंट एक 10-12 लाख रुपये पकडून चला तुम्ही. तर हे होते मूर्तिकार गौरव राणा. त्यांनी असं म्हटलेलं आहे की गणपतीच्या मूर्तीसाठी संपूर्ण राज्यभरातनंच नव्हे तर दुसऱ्या राज्यांमधनं सुद्धा अनेक गणेश भक्त खरेदीसाठी येत असतात आणि असे भव्य मूर्ती साकारण्यासाठी आपण प्रसिद्ध आहोत आणि गेल्या 6 महिन्यांपासून या मूर्ती साकारण्याचं काम करत आहेत आणि आज त्याचा उद्या गणपती बसणार आहेत, त्यामुळे एक शेवटचा हात फिरवला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.